थेट जाऊया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। महागाई, दरवाढ, गॅसचे वाढलेले भाव या मुद्द्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। रस्त्यावर ठिय्या देत या ठिकाणी चुलीवर भाकऱ्या थापत आंदोलनाला सुरुवात झाली आहे। जो मुद्दा खरं तर खासदार संजय राऊत यांनी देखील उपस्थित केलेला होता। महागाई जेव्हा वाढत होती, यूपीएच्या काळामध्ये सिलेंडरचे दर जेव्हा वाढत होते, त्यावेळी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलनं करत होती। हा मुद्दा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला होता। आता पुन्हा गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर, घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे, महागाईचा फटका गृहिणींना बसलेला आहे। हा मुद्दा उपस्थित करत आता शिवसेनेच्या या रणरागिणी रस्त्यावर उतरत आंदोलनाच्या पावित्र्यात आपण पाहतोय। चुलीवर भाकऱ्या थापत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। पुण्यातली ही थेट दृश्य आहेत। गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजाभाऊ थरकुटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। गॅस सिलेंडरला हार घालण्यात आलेले आहेत। ज्यावेळी गॅस सिलेंडरचे दर यूपीएच्या काळात वाढलेले होते, त्यावेळी भाजपच्या नेत्या स्मृती इराणी रस्त्यावर उतरायच्या, आंदोलन करायच्या असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं। हाच मुद्दा लावून धरत ठाकरेंची शिवसेना आता रस्त्यावर उतरलेली आहे। आज जेव्हा गॅस सिलेंडरचे भाव वाढतायत, त्यावेळी मात्र सरकार काय करतंय हा सवाल उपस्थित करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।